आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी आता नुकतंच भुसावळ शहरामध्ये सेंट क्लासिस शाळेमध्ये काही एक त्या ठिकाणी सेंट क्लासिस शाळेच्या प्राचार्य स्टाफ आणि विद्यार्थ्यांची चूक नसताना देखील त्या ठिकाणी जे आहे धर्मांध शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी या देशामध्ये ज्या पद्धतीने पूर्ण देशामध्ये जे धर्मांधान जातीचा न भाषेच्या नावावरती देश तोडणारी जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने त्या ठिकाणी जे शाळकरी मुलं आहेत ते शाळकरी मुलं त्या ठिकाणी सर्व धर्म समभाव सद्भावनेच्या माध्यमातून सर्व धर्माचा सन्मान करण्याच्या उद्देशाने मंदिरमध्ये गेले, मशिदीमध्ये गेले, गुरुद्वारामध्ये गेले, चर्चमध्ये गेले। त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जे आहे संपूर्णपणे जे आहे सर्वांना त्या ठिकाणी जो आहे तो मान सन्मान वगैरे दिला। कुठल्याही धर्माचा त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलेला नाही आहे। तरी देखील त्या ठिकाणी वगैरे जे आहे की भुसावळमध्ये आपण बघतोय की मंत्र्यांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या भावाच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या सेंट क्लासिस शाळेवरती जे आहे ते मोर्चा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। आणि हे जे धार्मिक जे आहे हे जे आहे हे धार्मिक जे एक प्रकारचा तणाव निर्माण करण्याचं काम, जे धार्मिक दंगली निर्माण करण्याचं काम आणि धार्मिक पॉयझन निर्माण करण्याचं काम, जे लहान लहान मुलांमध्ये जे एक प्रकारचं विष पेरण्याचं काम आणि जी आपली जळगाव जिल्ह्याची जी शांतता आहे ते या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रकार या ठिकाणी होतोय। 150 वर्षापासून ती शाळा त्या ठिकाणी आहे। 150 वर्षामध्ये अनेक हिंदू सर, प्राध्यापक, शिक्षक त्या ठिकाणी आहेत। 90% हिंदू मुलं त्या ठिकाणी शिकतात आणि त्या ठिकाणी एवढं सगळं असताना टीचर लोकांनी माफी मागितली, विद्यार्थ्यांनी माफी मागितली, सर्वांनी माफी मागितलेली असताना देखील त्या ठिकाणी जी आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने परवाच्या दिवशी उद्याच्या दिवशी मोर्चा निघणार आहे। आणि जर हा मोर्चा जर त्या शाळेवर निघाला तर ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध संघटनांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी जे मंत्र्यांच्या या ठिकाणी जे त्यांच्या कार्यालयावरती ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली त्या ठिकाणी तिरंगा आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण की या तिरंगा आक्रोश मोर्चा कशासाठी? कारण की तिरंग्याला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतोय धर्माच्या नावावरती। त्या पद्धतीने संविधानाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतोय या ठिकाणी धर्मांध शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे। आणि त्याचबरोबर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 140 कोटी जनतेला संविधान दिलं त्याला आणि भारताला या ठिकाणी ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतोय। म्हणून हा तिरंगा आक्रोश, म्हणून हा संविधान आक्रोश, म्हणून हा भारत आक्रोश की लहान लहान मुलांमध्ये आणि शहरामध्ये तुम्ही शांतता भंग करू नका, अन्यथा महात्मा गांधीच्या पुतळ्यापासून त्या ठिकाणी आमदाराच्या कार्यालयावरती जो आहे आम्ही तिरंगा आक्रोश या ठिकाणी काढू। कारण की या ठिकाणी जे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक गुन्ह्या गोंद्याने मैत्रीने प्रेमाने सद्भावनेने राहतात आणि त्यांची एकता जे फोडण्याचा प्रयत्न सुरू होतोय, त्यांच्या एकतेला जे ग्रहण लावण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून एकता एकात्मता अखंडता जी आहे ते आम्ही टिकू। आणि जर या ठिकाणी त्यांना परवानगी जर रद्द नाही केली तर 19 तारखेला आमदार संजय सावकारे मंत्री तुमच्या घरावरती नाही तुमच्या कार्यालयावरती ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली तुमच्या कार्यालयावरती जगनभाई सोनवणे मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला नगरसेवक पदाची गरज नाहीये, आम्हाला आमदारकीची गरज नाहीये, आम्हाला देश टिकला पाहिजे। कारण नेपाळ सारखं तुम्ही या ठिकाणी भारतामध्ये करता, त्या ठिकाणी ते फ्रान्स सारखं तुम्ही करता, त्या ठिकाणी जे आहे बांगलादेश सारखं तुम्ही करता। अरे नेपाळमध्ये प्रधानमंत्र्यांचं घर पेटवून दिलं, राष्ट्रपतींचं घर पेटवून दिलं, संसद पेटवून दिली। तशा पद्धतीने अराजकता तुम्ही का जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण करू पाहता, हिंदू मुस्लिम दंगल करी पाहता? म्हणून हे चालणार नाही। म्हणून तिरंगा आक्रोश मोर्चा 19 तारखेला दुपारी 2 वाजता आम्ही तुमच्या कार्यालयावर आणल्याशिवाय राहणार नाही। नाही तर तुमचा मोर्चा रद्द करा, तुमची परवानगी मोर्चाची रद्द करा, शांतता भंग आम्ही होऊ देणार नाही। धन्यवाद। जय तिरंगा, जय संविधान।